DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सातपूर परिसरात आग लागल्याची खोटी बातमी देत पोलीस आणि अग्निशमन दलाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सातपूर येथे मोठी आग लागल्याचा अर्जंट कॉल पोलीस कंट्रोल रूमला प्राप्त झाला। परिस्थिती गंभीर असल्याचे समजताच पोलीस प्रशासनाने कोणताही विलंब न करता सातपूर अग्निशमन दलाशी संपर्क साधला। अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या। पोलीस पथकही त्या ठिकाणी दाखल झाले। मात्र प्रत्यक्ष तपासणी दरम्यान या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आग लागली नसल्याचे स्पष्ट झाले। दिलेली माहिती पूर्णतः खोटी असल्याचे निष्पन्न झाले। पोलीस आणि अग्निशमन दल ही शहराची अत्यंत महत्त्वाची आपत्कालीन यंत्रणा आहेत। अशा खोट्या कॉलमुळे या यंत्रणांचा वेळ आणि संसाधनांचा अपव्यय होतो, तसेच खऱ्या आपत्कालीन घटनांमध्ये मोलाचा वेळ वाया जाण्याचा धोका निर्माण होतो। आपत्कालीन सेवांची फसवणूक हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारे दिशाभूल करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे। तसेच याबाबत सातपूर अग्निशमन दलाचे अधिकारी SR पगार यांनी अधिक माहिती दिली। काय सांगाल? सकाळी आपल्याला एक आगीचा कॉल आला होता, काय घटना घडली नेमकी? सकाळी जेव्हा 9:30 पाऊण 10च्या दरम्यान आम्हाला पक्षी सुटका करण्यासाठी आमची गाडी रवाना झाली सावरकर नगरसाठी। तिथं पक्षी काढत असताना झाडावरून तेवढ्यामध्ये पोलीस स्टेशनवरून एक कॉल आला की पपई नर्सरीजवळ तिथे आग लागलेली असेल। तर तिथून तो पक्षी आम्ही काढलाच होता। तर तिथून आम्ही परस्पर बंब रवाना केला आमच्या कर्मचाऱ्यांनी। पण तिथे गेलं असता तर तिथे काही अशी घटना आढळली नाही, काही आगीची घटना नव्हती तिथे। तेव्हा निदर्शन झालं, तिथे पोलीस पण घटनास्थळी हजर होते आणि पत्रकारही होते की तिथे आगीची काही घटना निदर्शनास आली नाही। पण काही वेळेस काय होतं, अशा वेळेस आगीची घटना म्हटलं की लगेच आपलं धावपळ करत जावं लागतं कुठे काय वगैरे। तर नागरिकांनी काही वेळेस चुकीची माहिती अशी पुरवतात, ती खात्री करणं जरुरीचं आहे। आणि नागरिकांनी अशी माहिती देऊ नये, चुकीची माहिती। खरोखर आग असेल तर त्यांनी कळवायला हरकत नाही, पण मग ती चुकीची माहिती केल्यावर सर्व यंत्रणा जागी होऊन जाते आणि धावपळ चालू होऊन जाते। काय हरकत नाही, अशा नागरिकांना विचारपूस करावी पाहिजे। त्यांचा मोबाईल नंबर आपण करतो, त्यात आपल्या कॉलर आयडीवर नंबर येतो, त्यांना विचारणा केली पाहिजे की कुठे आग लागली, काय खरंच आग लागली होती। तर बऱ्याच वेळा असे फेक कॉल येतात, चुकून कॉल करतात, चुकून सांगतात काही असे। त्याच्या मागे तर लोक मुद्दामून बी कॉल केलेले असे आगीच्याबद्दल। तर ते अशा गोष्टी व्हायला नको, त्याची काळजी पोलिसांनी त्याची चौकशी करून इन्क्वायरी करायला पाहिजे। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।